टुडेज थॉट, टुडेज कोट, काय मोटिवेशनल कोट आजचा. नेवर लेट अ बॅड डे मेक यू फील लाईक यू हॅव अ बॅड लाईफ. काय अर्थ आहे याचा? आता मला कसं क्रिकेटच जास्त आवडतं ना, त्याच्यामुळे क्रिकेटचंच एक्झाम्पल येतं नेहमी. सरळ सरळ आता कसं आहे क्रिकेट बघा, जे एक्झाम्पल फिट बसतं ना ते मी सांगतो तुम्हाला. आता विराट कोहली परत आला. विराट कोहली, तुम्ही जर T20 वर्ल्ड कप बघितला असेल, या T20 वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच चांगली खेळायला नाही. खेळला का? फायनल सोडून नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याचा प्रत्येक दिवस खराब गेला. जी मॅच असेल खराब गेला. मग त्याला असं वाटलं की माझी पूर्ण लाईफ खराब झाली म्हणून. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ सांगायची गोष्ट म्हणजे एखाद्या चुकीमुळं किंवा एखाद्या गोष्टीमुळं तुमचा जर दिवस खराब जात असेल, याचा अर्थ तुमची लाईफ खराब नाही. ठीक आहे, बरोबर आहे ना? नाही तर तुमचं एक गोष्ट झाली की मैं तो बर्बाद हो गया, मैं बर्बाद हो गई, असं नसतं. एका दिवसानं काही फरक पडत नसतो. एक दिवस सोडून द्या लाईफमध्ये, तो दिवस सोडून द्या. कळालं का? एका दिवसानं पूर्ण जिंदगी खराब करायची नसते. भरपूर अपकमिंग ऑपॉर्च्युनिटीज आहे, नवीन नवीन फ्रेंड्स मिळतील, नवीन नवीन गोष्टी माहीत होतील, आपलं मन लागायला लागेल. ठीक आहे, चुकी झाली होऊ द्या, मान्य करायला शिका. काय? मान्य करायला शिका. आणि जो चुका करतो तोच शिकतो. समजलं ना काय म्हटलं मी? जो चुका करतो तोच शिकतो. कारण ज्यानं चूक केलीच नाही तो शिकणार आहे का? नाही. ठीक आहे, आता आपले हाय लेवल एक्झाम्पल आहे बघा, त्याच्यामुळं सर्व शांत बसा. प्रॉब्लेम सेट 1.5 का? बरं, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेममध्ये काही प्रॉब्लेम नाही. बघा आता जसं की मी तुम्हाला काय सांगितलं आत्ताच, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, येऊ दे त्याला. हां, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सोडून द्यायच्या म्हणजे कशा? सोडून द्यायच्या म्हणजे त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही. तसंच सेम हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सॉल्व केला म्हणजे तुम्हाला मॅथमध्ये 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळणार आहे का? 40 पैकी 40 हा क्वेश्चन सॉल्व केला म्हणजे 40 पैकी 40 मार्क्स मिळणार. काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला सांगू शकतो. पण माझं म्हणणं काय, हा क्वेश्चन मी तुम्हाला जेवढ्या जणांना शिकविल त्यांच्यापैकी फक्त तरीही जमला तर फक्त एखाद्यालाच जमल. कारण याच्यात 3 सिस्टीम आहे. याच्यासारखा एक क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन डबल डिजिटमध्ये, हा डबल डिजिटमध्ये असून तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे. तर हा क्वेश्चन ट्रिपल डिजिटमध्ये. किती डिजिटमध्ये? ट्रिपल. ठीक आहे, तर काही काही गोष्टी काय करायच्या? सोडून द्यायच्या. कळालं? सोडून द्यायच्या. म्हणजे या क्वेश्चनमध्ये टाईम घालण्यापेक्षा याच्या 4 मार्काचा क्वेश्चन आहे. किती मार्कचा? 4. 4 मार्काचे किती क्वेश्चन येतात तुम्हाला? 4. किती येतात? 4. 4 पैकी किती सोडवायचे असतात? 2. मग 4 पैकी जर हा क्वेश्चन आला तरी किती उरले? 3. 3 पैकी 2 आरामशीर सोडू शकता. ठीक आहे, तसे तर हे क्वेश्चन येत नाही, असे क्वेश्चन येत नाही, कारण त्यांनाही माहीत असते मेंटॅलिटी विद्यार्थ्यांची काय आहे. आतापर्यंत असा क्वेश्चन आलेला नाही, म्हणजे हा क्वेश्चन आलेला नाही. ठीक आहे, सोडवायचं असेल तर एका दिवशी सांगेल तुम्हाला मी की याला सॉल्व कसं करायचं. बघा, कंडिशन सोपा क्वेश्चन आहे पण कंडिशन क्रिटिकल आहे. तुम्हाला समजायला खूप दिमाग द्यावा लागेल. त्याच्यापेक्षा हा क्वेश्चन प्रॅक्टिस करा. कोणता? हा जो इम्पॉर्टंट आहे तो. हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता प्रॅक्टिस सेट 1.5. काहीच नाही, काही नाही, फक्त शांत बसा. काही पेन वगैरे, पुस्तक, लेटर वगैरे सगळं ठेवून द्या. सर्व तुमच्या समोर आहे. बघा, काय दिलेलं आहे? 2 नंबर डिफर बाय 3. द सम ऑफ टॉईस ऑफ स्मॉलर नंबर अँड थ्राईस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर. 2 नंबर दिलेले. किती नंबर दिलेले? 2. 2 नंबर म्हटल्यावर एक छोटा असेल एक मोठा असेल. 2 सारखे नंबर असू शकतात का अशा कंडिशनमध्ये? एक्स आणि वाय सारखे येतील का अशा कंडिशनमध्ये? नाही. एक्स आणि वाय सारखा आल्यावर ते काय होईल? कॅन्सल होईल. डिफर होणारच नाही ना. डिफर म्हणजे काय? डिफरन्स. मला सांगा, एक्स आणि वाय सारखा असल्यावर डिफरन्स किती येऊन राहिला? 0. सारखे असणार आहे का नंबर? नाही. मग एक राहील छोटा आणि एक राहील मोठा. मग बघा, लेट ग्रेटर नंबर बी एक्स. तेच आपलं नेहमी. आता इथून समोर हेच राहणार. एकाला एक वाय एक्स म्हणायचं, एकाला वाय म्हणायचं. लेट ग्रेटर नंबर इज एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. स्मॉलर नंबर इज वाय. बी टाकलं, इज टाकलं, काही प्रॉब्लेम नाही. स्मॉलर नंबर इज वाय. ठीक आहे, आता प्रत्येक याच्यामध्ये 2 कंडिशन असतील आपल्या. किती कंडिशन राहणार? 2. आता याच्यात पहिली कंडिशन चेक करा. 2 नंबर डिफर बाय 3. त्या दोघांमधला फरक 3चा आहे.
डिफर म्हणजे काय, फरक, सिम्पल. दोघांमधला 3चा फरक आहे. कलर चेक करायला लागला का रे भीतीचा? मी इकडे लक्ष दे. दोघांमधला फरक कितीचा आहे? 3चा. का बिझनेस माइंड चालू झाला? लक्ष दे ना मग. दोघांमधला फरक कितीचा आहे? 3चा. बरोबर आहे. आता मला सांगा फरक 3चा कधी येईल? मोठा नंबर अगोदर घेतल्यावर फरक 3चा येईल ना. मोठा नंबर कोण आहे? एक्स. 65 क्वेश्चन आहे रे एकदम. फ्रॉम फर्स्ट कंडिशन एक्स मायनस वाय यांचा फरक कितीचा आहे? 3चा. ठीक आहे, झाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन. फ्रॉम सेकंड कंडिशन 2 कंडिशन तयार करायचे आपल्याला. फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन, फ्रॉम गिवन सेकंड कंडिशन असे टाकू शकता. आता सेकंड कंडिशन फक्त बघा इंग्लिश लँग्वेजचा घोळ इथं. शब्दशः बरोबर जायचं. काय काय करायचं? माइंडमध्ये विचार करायचा. द सम ऑफ टॉईस ऑफ स्मॉलर नंबर. टॉईस ऑफ स्मॉलर नंबर, स्मॉलर नंबरचा टॉईस किती येईल? 2y. अँड थ्राईस ऑफ ग्रेटर नंबर. थ्राईस ऑफ ग्रेटर नंबर म्हणजे 3x. एवढं तर समजतं सगळ्यांना. टॉईस म्हणजे दुप्पट, थ्राईस म्हणजे तिप्पट. या दोघांचं काय दिलेली आहे? सम. किती आहे? 19. सिम्पल एकदम. थ्राईस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 19. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? जर कोएफिशियंट सिंगल असेल तर कोणती मेथड वापरा? डोळे लावून सबस्टिट्यूशन. कोणती मेथड वापरायची? सबस्टिट्यूशन. ठीक आहे. मग याला सबस्टिट्यूट करून घेऊ आपण. एक्स इज इक्वल टू काय होईल? 3 प्लस वाय. काय होईल? एक्स इज इक्वल टू 3 प्लस वाय. बघा मला समजलं होतं ते, पण तुम्हाला समजण्यासाठी मी अजून तुम्हाला रिकॉल करून देतो या गोष्टी की एक्स असला की एक कोएफिशियंट असला की सबस्टिट्यूशन वापरा. नाही वापरला तर 3 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. एक स्टेप वाढेल आपली. ठीक आहे. आणि असा मेथड वापरला की तुमचा पेपर थोडा वेगळा दिसेल, डिफरंट. आता एक्स आणि 2. आता एक्सची किंमत इथं ठेवायची आपल्याला. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय होईल मग? 3. एक्सची किंमत कधी पुट करणार? 3 प्लस वाय. एक्सची किंमत कुठे ठेवायची तेही समजलं पाहिजे. एक्सची किंमत इथं काढलेली आहे, मग ठेवणार कुठे? इथे. समोर काय आहे? 2y बरोबर 19. मल्टिप्लाय केल्यावर किती होईल? 9. 3 ने मल्टिप्लाय करा 3y. इकडे किती समोर? 2y बरोबर 19. चेंज कुठे आहे तेवढा सांग. तेवढं मॅथ सोडवायचं सगळ्यात सिंपल गोष्ट आहे. चेंज कुठे आहे? इथं चेंज झाला एक्सचा, तो चेंज इथं टाकला एक्समध्ये. एक्सचा हा चेंज म्हणजेच काय? 3 प्लस वाय. मग 3 गुणिला 3, 3 गुणिला वाय. 3 आणि 2 किती होतात? 5. इकडे किती होतील? 19. 9 तिकडे गेल्यानंतर मायनस 5y बरोबर 10. ठीक आहे. 5y बरोबर 10. मग y बरोबर किती येतील? 2. वायची किंमत किती आली? 2. ठीक आहे. वायची किंमत आली 2. वायची किंमत 2 आली. मग या इक्वेशनमध्ये ठेवून द्या. पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर किंमत ठेवली तर x इज इक्वल टू किती आहे? 3. आणि वायची किंमत किती आलेली आहे? 2. बघा सबस्टिट्यूशन म्हणजे ताबडतोब आन्सर. काही सोडवलं का आपण? ॲडिंग 1 अँड 2, सबट्रॅक्टिंग 1 अँड 2 काही केलं? सबस्टिट्यूशन मेथड सर्वात सिंपल असते जेव्हा कोएफिशियंट 1 असतो. 3 आणि 2 5. ही जी एक्झरसाइज आहे असे वर्ड प्रॉब्लेम म्हणतात त्याला. वर्ड प्रॉब्लेममध्ये फायनल आन्सर लिहावा लागेल. द ग्रेटर नंबर इज किती? द ग्रेटर नंबर इज एक्स म्हटलं होतं आपण. एक्स किती आलेले? 5. आणि स्मॉलर नंबर इज द स्मॉलर नंबर इज किती? 2. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट टाका. पटकन क्वेश्चन लिहून घ्या. सॉरी आन्सर लिहून घ्या. झाला क्वेश्चन. आता याच्यानंतरचा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे. भरपूर वेळेस विचारलेला आहे. ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यूज दिलेले असतात. व्हॅल्यूज फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय. एक्स वायची व्हॅल्यू काढायची आणि पॅरामीटर काढायचं. काल तुम्हाला शिकवलं ना मी. लेंथ आणि लेंथ ऑपोजिट साईड कशा असतात? सारख्या. ब्रेड्थ आणि ब्रेड्थ ऑपोजिट साईड कशा असतील? सारख्या. आता ट्रायंगल रेक्टँगल दिलेलं आहे तुम्हाला. काय? रेक्टँगल. बघा फॉर अ गिवन रेक्टँगल. क्वेश्चनमध्ये चेंज असला की थोडं चेंज लिहावं लागेल आपल्याला. फॉर अ गिवन रेक्टँगल.
आता रेक्टँगलसाठी काय दिलेलं तुम्हाला, लेंथ दिलेली एक आणि एक काय दिलेली दुसरी लेंथ. आता ह्या दोन्ही सारख्याच आहे. सारख्या काय, समोरासमोरील बाजू कशा असतात, सारख्या. पॅरॅललोग्राम, आता डीपमध्ये जातो थोडं. पॅरॅललोग्राम आहे तुम्हाला जॉमेट्रीमध्ये समजून जाईल. पॅरॅललोग्रामचा प्रकार या रेक्टँगल काय, पॅरॅललोग्राम. पॅरॅललोग्राममध्ये पॅरॅलल म्हणजे काय, समोरच्या बाजू समांतर असतात, सारख्या नाही समांतर असतात. पण पॅरॅललोग्रामच्या बाजू सारख्या असतात, त्याचे 3 प्रकार आहे. कोणते कोणते, समांतर बाजू बघा, पॅरॅलल लाईन वेगळ्या आणि पॅरॅलल आणि सारख्या वेगळ्या. ठीक आहे, पॅरॅलल म्हणजे कशा असतात, फक्त समांतर. पण पॅरॅललोग्राममध्ये तुम्ही त्याला असं काढता ना, ठीक आहे. तर ह्या बाजू कशा असतात, सारख्या. आता याचे 3-4 प्रकार पडतात. पहिला पडतो रेक्टँगल, त्याच्यानंतर पडतो स्क्वेअर, त्याच्यानंतर येतो तुमचा रोम्बस. ठीक आहे, 5 नंबरचं जे चॅप्टर जॉमेट्रीमधले कोऑर्डिनेट जॉमेट्री, त्याच्यात तुम्हाला याचं गरज आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा सरळ सरळ की रेक्टँगल म्हटलं, स्क्वेअर म्हटलं, रोम्बस म्हटलं, पॅरॅललोग्राम म्हटलं की यांच्या अपोजिट बाजू कशा असतात, सारख्या. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू कशी, सारख्या. मग देअरफॉर फॉर गिवन रेक्टँगल काय काय आता करू शकतो आपण. नाऊ 2x + y + 8 ही बाजू कोणाच्या बरोबर राहील, 4x - y. ठीक आहे. आता या 4xला इकडे आणा. ठीक आहे, 2x 4x इकडे आल्यावर काय होतील, -4x. हे y जसेच्या तसे राहू द्या. yला इकडे आणा, +y. म्हणजे सरळ सरळ काय करायचं आपल्याला, x आणि y एका साईडला आणि उरलेलं सगळं दुसऱ्या बाजूला. 4x इकडे आणले काय झाले, -y इकडे आणले काय झाले, +8 तिकडे गेल्यावर काय होतील, -8. 2 आणि 4 -2x हे किती होतील, +2y. ध्यानावर म्हणजे याचा अर्थ हे किती होतील, -8. याला डिवाइड करू शकता किती ना. बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदम सिंपल सांगतो तुम्हाला. याला इक्वेशन नंबर 1 ठेवा, काहीच करू नका. का, इकडे बघा काय आहे, 2y. काय आहे, 2y. 2y जसेच्या तसे इथे ठेवू शकतो आपण, ठेवू शकतो ना. सबस्टिट्यूशन मेथड. कोणती मेथड, सबस्टिट्यूशन. 2y ॲज इट इज इथे ठेवू शकतो. कसं बघा, ऑल्सो ह्या बाजू इक्वल राहतील, 2y बरोबर x + 4. इथं सांगू शकता तुम्ही लेंथ ऑफ रेक्टँगल, असं लिहू शकता, लेंथ ऑफ रेक्टँगल. थोडं इम्प्रेसिव्ह वाटतं आन्सर. नाही लिहिलं तरी मार्क्स कटतील असं नाही. इथं काय लिहू शकता, ब्रेडथ ऑफ रेक्टँगल. बघा मी 2y कॅन्सल का नाही केले. आता ही 2y ची व्हॅल्यू डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकतो ना आपण, इथं करू शकतो का नाही. हां बघा, मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 तुम्हाला एकदम सिम्पल करून दे तुम्ही सर्व गोष्टी, फक्त ध्यानावर राहा. इक्वेशन 1 and 2. 2y = x + 4 का आलं, कारण समोरासमोरील बाजू सारख्या असतात. 2x + y + 8 = 4x - y का सारखं आलं, कारण समोरासमोरील बाजू सारख्या असतात. याला फक्त लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणलं. याला काहीच करायची गरज नाही. हे 2y जसेच्या तसे इथं ठेवून द्या. म्हणजे काय होईल, -2x. 2y ची किंमत काय आहे, x + 4 = किती आलेले समोर, -8. -2 आणि +1 की हे बघा, -2x आणि +x म्हणजेच काय, शेवटी सरळ सरळ काय, -2 + 1. याचा आन्सर किती येईल फायनलमध्ये, -1. किती येईल, -1. म्हणजे -x + 4 = -8. -x हे 4 तिकडे जाऊ द्या, काय होतील, म्हणजे -x -12 आणि x ची किंमत किती येईल, 12. ठीक आहे, समजलं. x ची किंमत किती आली, 12. x ची किंमत आली तुमची 12. ठीक आहे, त्याच्यानंतर आता x ची किंमत आलेली 12. ही x ची किंमत ॲज इट इज या 2 नंबरच्या इक्वेशनमध्ये ठेवून द्या. पुट x = 12 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये जर ती किंमत ठेवली तर काय होईल, 2y = x + 4. x ची किंमत किती आलेली आहे, 12. 12 + 4, 2y = 16, y = 8. 16 ने 2 ला भाग द्या, किती येईल आन्सर, 8. ठीक आहे. आता x ची किंमत आलेली 12, y ची किंमत आलेली 8. आता आपल्याला हे नाही विचारलं
की एक्स वाय काढा, त्यांनी विचारलं काय, फाइंड माय पॅरामीटर. काय पॅरामीटर, पॅरामीटर त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला मी, सगळ्या बाजूंची काय असते बेरीज. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय येईल, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं बघा, मी काय सांगितलं होतं, 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय. का एक्स दोनदा घेतो आणि वाय दोनदा घेतो, कालचाच क्वेश्चन आहे ना, एक्स दोनदा घेतो आणि वाय दोनदा घेतो, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो त्याला. 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय म्हणजे किती, 12 प्लस 8, किती आन्सर 40. युनिट टाका फक्त पुढं, काय टाका युनिट. का सेंटीमीटर मीटर काही म्हटलेलं नाही. आता एरिया विचारला, एरिया, एरिया ऑफ रेक्टँगल, हे फॉर्म्युले आलेच पाहिजे. एरिया ऑफ रेक्टँगल काय असतं, लांबी गुणिला रुंदी, लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ इंटू ब्रेड्थ. बघा लेंथ इंटू ब्रेड्थ. आता लेंथ इंटू ब्रेड्थ म्हटल्यानंतर लांबी किती आहे सांगा बरं मला, कोणती एक बाजू घ्या, 4x मायनस वाय ही लांबी आहे. ठीक आहे, लेंथ विचारलं तुम्हाला, मला बघू द्या एकदा. लेंथ वगैरे काही विचारले नाही ना, नाही. ठीक आहे, जाऊ दे मग डायरेक्ट काढू आपण. लेंथ किती दिलेली आहे, 4x मायनस वाय. किती लेंथ, 4x मायनस वाय इंटू ब्रेड्थ किती दिलेली आहे, बघा जे सिंपल आहे 2y. एकच घ्या कोणती पण, जे सिंपल आहे, कारण दोन्ही व्हॅल्यू कशा येतील सारख्या. आता 2x प्लस वाय प्लस 8 घेतल्यापेक्षा सिंपल काय आहे, 4x मायनस वाय. इकडे x प्लस 4 घेतल्यापेक्षा सिंपल काय आहे, 2y. किमती टाका, एक मिनिट. किंमत टाका, x ची किंमत किती आहे 12, y ची किंमत किती आहे 8 इंटू 2y, 2 गुणिला 8. सांगा एका दमात सांगा आन्सर किती येईल, 12 गुणिला 4 48, 48 वजा 8 40, 8 दुनी 16 म्हणजे किती येईल, 16 गुणिला 4 640. युनिट टाकतो आपण स्क्वेअर युनिट. ठीक आहे, सिंपल आहे. बघा आता लेंथ काढायची गरज नाही, क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्स किंवा 3 मार्क्सला येईल. सिंपल सबस्टिट्यूशन मेथड वापरून आपण एक्स आणि वाय पर्यंत तुम्हाला कळालं, माहिती आहे मला, एक्स आणि वाय पर्यंत तुम्हाला सर्वांना कळालं, बरोबर आहे. आता हे दोन फॉर्म्युले लक्षात असले पाहिजे तुमचं, पॅरामीटर, एरिया, कळालं का, घ्या लिहून. हां, त्याच्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन, हे झालं का, झालं सर्वांचं. तुम्हाला सांगितलं मी 2 कंडिशन असतात प्रत्येक याच्यात. आता या चॅप्टरमध्ये या प्रॉब्लेममध्ये पण 2 कंडिशन आहे, सम ऑफ फादर्स एज आणि ट्वाइस द एज ऑफ सन. म्हणजे याच्याहून वाचल्या कळायला पाहिजे की एक एज सनचं घेणं आहे आणि एक एज फादरचं घेणं आहे. मग लेट एज ऑफ सन, एज ऑफ फादर घेऊ पहिले, एज ऑफ फादर इज एक्स इयर, कशात मोजतो आपण, वर्षामध्ये. एज ऑफ सन इज वाय इयर. बस 2 हे घेऊन घेतल्या. त्याच्यानंतर कंडिशन तयार करायच्या. फ्रॉम फर्स्ट कंडिशन दिलेल्या अटीवरून काय अट राहील, पहिली अट काय बघा, सम ऑफ फादर्स एज. बर, वडिलांच्या वयांची बेरीज. ठीक आहे, वडिलांच्या वयांची बेरीज कशासोबत, ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस द एज म्हणजे 2y. किती आहे, किती आहे 70. मग x बरोबर किती येईल 70 मायनस 2y. पटकन 1 दिसला की सबस्टिट्यूशन. दुसरं, इफ वी डबल द एज ऑफ द फादर. बर, सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन शब्दावर लक्ष द्या. इफ वी डबल द एज ऑफ द फादर, फादरचं वय डबल करायचं, हे घ्या केलं. बर, अँड ॲड इट टू, ॲड करायचं, ॲड करू, ॲड इट टू द एज ऑफ सन. ॲड केलं आपण, काही सनचं काही म्हटलेलं आहे का, दुप्पट करा तिप्पट करा, काय नाही, फक्त ॲड करायचं आहे. ते किती झालं ते 95. हे झालं इक्वेशन नंबर 2. मग काय होईल, फ्रॉम
इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. एक्सची किंमत इथं ठेवा फक्त. काय होईल? 270 मायनस 2y प्लस y इज इक्वल टू 95. बोला पुढं. 140 मायनस 4y हां मायनस 4y प्लस y किती होतील? मायनस 3y. 140 तिकडे गेले. हां पटकन. 45 मायनस 45 म्हणजे y बरोबर किती होईल? 45 अपॉनमध्ये 3 म्हणजे y ची किंमत किती येईल? y बरोबर आलं तुमचं 15. ठीक आहे. y बरोबर आलं 15. आता इक्वेशन 1 मध्ये ठेवा. पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवा y ची किंमत किती येईल मग? x इज इक्वल टू 70 मायनस 2 y ची किंमत आलेली आहे 15. 70 आणि हे होतील 30. किती आली मग ती? 40. ठीक आहे. x आला 40, y आला 15. मग फायनल आन्सर एज ऑफ फादर इज किती? 40 आणि एज ऑफ सन इज किती? ठीक आहे. लिहा.